अर्धा दे हे आलेच म्हणा शिव्या द्यायला लागली नंदचा इतका दाखवावा लागतोय काय गरज नाही ना नावच घेतलंय तुला शिव्या फिव्या दिल्या नाही त्या फक्त एवढंच एक कन्नड मधलं नाव घेतलं हे ना आणि कर्नाटक मधून आणली काही मग आता काय करू इथं मिळणं फक्त आळू माग चालली रोज देवा म्हणून 2 दिवस म्हणत होता काय मी हिथं हाय येतो हिथं येतोय तुला काय नाही का भावाची तुझ्या पाहुण्यावर ढिगभर पडले की तिकडं म्हणली का दादा तुला एखादी पोरगी बघू का आमच्यात दुखणी पोरगी आहे शेवटी मला तिकडे जावं लागलं अरे मग काम धंदा करायचा होता ना गावभर कशाला बोंबला थिंडायचं होतं काम धंदा चांगला असं मस्त हिच्यापेक्षा देखणी पोरगी केली असती की तुला पाहिजे ही देखणी नाही काय हाय की देखणी मस्त पण काय कळते का भाषा तिची शिकल की देखणी ओ ऐसा वो क्या बोलते उसको वो हॅन्डसम हा चलो इला म्हणती ती तू देखणी म्हणती ती काय म्हणू नको हिला भाषा कळते हा भाषा कळते हिला तू काय म्हणू नको राहू दे बघायला तेव्हा बघितलं नाही पोरगी ना आता लागली मला सांगायला लागला बडबड करायला लागला सांगला आता आई आल्या तो बोंबट ठोकन लय खुश होईल उलट सुन आली घरी काय लागली सांगायला खुश होईल पण डोकं फोडून घे ह्या बायाला काय कळत नाही म्हणून शिकवल की मी हळूहळू मी कशाला मी कामाला जात नाही शिकवाय घरी राहतो आपण तुला मी पोचती ती आता हिला मी पोचन का नाही का म्हणजे तिने काम बी करायचं तुम्हाला खाऊ पिऊ घालायचं तू आधी हाय नुसतं ऐकता आणि आता हिला बी अरे या पट्ट्याचा भाऊजी हाय की तुझा नवरा पैसे मागून घेतली भाऊजी कडनं मी भाऊजी करतो भाऊजीला झालंय कर्ज 12 लाख रुपये आणि ती द्यायचाय तुला पैसे भाऊजी तू असं म्हणते अरे जा सांग मी नाही घाबरत तुझ्या भाऊजीनं बघू बघ की परे समजावून सांग मम्मीला तू पण आईचीच बाजू घेतली काय जरा पप्पाच्या बाजूने बोलत जा की पण माझ्या बायकोला कशी बोलायला लागली तुझी मम्मी जाऊ दे ती पण तुझी मम्मी कशी बोलायला लागली माझ्या बायकोला अरे मग जरा उईच तरी येताना शिकून आणायचं की थोडी भाषा बसली ना पाचची नाही सकाळी निघलो 8-9 वाजता आणि आता पोचलो 11-12ला येतो 4 तासात कशी हिला शिकवायची भाषा सांग तुम्हाला कशी शिकवायची म्हणजे आता कसं शिकवतोय कन्न असं करतोय का की तसं हा बोट का तसं शिकवायची की तिला येताना परे तू थांबते का इथं भाषा शिकवायला तू शिकव की इथं थांबून मला कशाला येते कन्नड भाषा का तुझं डोकं दुखलं काय डोकं फुटाले मामीचं ऐकून ओ नो डोकं फोड म्हणती हिज जरा नीट सांगू का आमच्यात भांडण लावू नको परी म्हणते डोकं फोड डोकं मम्मीच हा होडी तरण अरे आता होडी तरण कुठं होडी तरण इथं काय तलाव बिलाव आहे का होडी तरण बरं पोटा पाण्याचं बघला का सकाळी कधी निघलोय जेवणाचं काय नाही का असं कशा पाय करायला लागले परी जेवायला तर बघाय काय जेवणाचं काय का नाही आज आल्यावर तांडव करायचे कधी जेवायचो काय करायचो कन्नड शिक पहिलं बाकीचं बाजूला ठेवू लय शाळा लागून गेला त्या बायाला कळायसाठी मी कन्नड शिकू काय त्याला जायचं 6 महिने त्यापेक्षा तिलाच मराठी बोलायला सांग मराठी बघ जरा बघ मी करू सुद्धा वैतागलं तासभरात तुझ्या बायकोला आणि कसं तू आयुष्य काढायचंय काय माहिती बड साथ ಮಾಡ್ರಿ ಈಗ ಬಂದನ ಹಿಡಿದು ಬರ ನೀರ್ ಮ್ಯಾಕ ಕುಂಚಿರೇಲಿ ಚಾ पण ಇಲ್ಲಿ ಯಾನು ಇಲ್ಲ ಇದ್ರಾಗ ಮತ್ತಿದು ಇಟ್ಟು ಎಲ್ಲ ವಜ್ಜಿ काय म्हणते बडबड करते अजून बोलती काय आम्हाला काय मामा तू कसली बायको आणली अरे देवा तुलाच कळत नाही तू आता काय बोलणार काय कापड वेगान झाले ती म्हणली निर्म्याच पाणी कर तिकडे जाऊन कापड परत धुवून म्हणली गपचूप बसून चा करून जास्त काहीतरी म्हणली लई छान तिला धुणं धुवायला बसवत अजिबात मी धुणं बिना धुणार नाही मस्त पैकी छान पैकी साडीन बिडीन घेतली तिला सगळी तयारी करून घेत अगं पण तुला कळतं का अगं भावाचं लगीन झालं एवढी देखील आली घरी नवरी तू जावं चहा करावा काहीतरी मानपान करावा काटाळून गेलोया हे काढ म्हणते का ही तुझा मानपान दिला असता तू बी आमचा मानपान द्यायचा पळून जाऊन आलाय घेऊन तुला तुझ्या नवऱ्याला तो सोनं घालायचंय का नवऱ्याला सोनं मला छान पैकी चांगली पैठणी घे घ्या येईल की 300 रुपयाची साडी काय आपलं 2-4 हजाराची साडी
अरे 200-300 रुपयाने मस्तपैकी 7-8 हजाराची साडी घेणार आहे. ही का रुसली माहितीये का? हं. साडी हुकली लग्नातली. हा हुकली आपल्या लग्नात. आणि ही नाचायचं म्हणून हिला नाचायचं होतं माझ्या लग्नात. त्याच्या पाशी दोघी कालवा करायला द्या. हा मध्ये अजून एक लग्न करू म्हणते. आता अजून एकदा लग्न करायचं. तू तर काय कामधंदा करत नाही. ते आईच कडन सगळं कष्ट आणि तिचे पैसे आले तुमच्या लागणारा वाटता. रुपया तर तिला यायला लागली सांगायला. माझी मी आणली तिकडून पळवून. बामणाला सुद्धा दक्षिणा दिला नाही. बामण काकाला म्हणलं आलो 2-4 फेर घेऊन 7 फेर असेल फेर घेऊन आलो 7 फेराचा सुट इकडं आलोय महाराष्ट्रात निघून. पैसे द्यावं लागते त्या बामणाला मी पैसे दिले. काय करते कुठे घेऊ तुम्ही पैसे घेऊन तवा जे गेलं ती सगळे ह्याला नव्हतं ना टपाटाला फटका म्हणलंय दांगात. काय तुला सांगायचं हे नटवा म्हणलं आणावं म्हणलं काय करत. मस्त केलंय की डाग कानात केलंय गळ्यात केलंय. हो कान तर गच भरलाय बायकोचा. तुला बघव नाही का? बघवायचा विषय नाही रे. तू आम्हाला बी कधीतरी राखी पौर्णिमेला भाऊजीला पैसे टाकत जा. आम्ही कटावून गेलो. काय कटावून गेले असली कसली बायको आणली तू. तुम्हाला मान्य नाही का? आता मान्य करावंच लागन की. बरे आता काय करतो आम्ही ओरखतो. लय आमचं हे वजन झालंय. बर का ती पोशाख हे हार बिर चहा करते तुम्हाला. हा ओ यू हा ओ काय घेते नाही मधले वजा गेला. हा वजा घे ना. अरे मामा तुझी बायको तुला म्हणती की उचलून आपटू का तुला. अगं तसं म्हणत नाही ती. त्याचं वजन झालं म्हणते काढा म्हणते. काय पण बोलायला लागली लगेच तू राहिली इथं म्हणजे मला खरंच उचलून आदळ. तू बी आईवणीच आहे अशी थया कन्नडाची बायको आणली ती काय भाषा कळत नाही काय नाही. नागा कळ ना असं करू नको. तुला का राहायचं आहे का इथं लागलेलं सांगायला. कशी गेली अशा आईवर तू पण जरा बापावर जायला पाहिजे होतं. बाप किती गरीब आहे. साक मार रे नडच्या तोंडवरला खेळ रे नाली नाण्याच्या. ए नाणी चाकर नाणी नाव दिलं का तू तिला. जाऊ दे चल. ए नाणी चाकर नान ग जाऊ दे चल. हे डोळ्यात जाऊ नको बाबा. वाईट सगळा आलाय नुसता. यांच्या लवकर टाइम आगे ना छान उतरवा रे आणूला तेव्हा कोणतं होती घे ना. अगं दंगी ना ती करा लागली की चहा. आता मग काय एवढं लगे तुला नाचायला झालं. करा लागली की ती चहा. कालवा करू नका असं म्हणलं मी तुला. अरे मामा काय बोलतीये मामी ती कळना. म्हणते चहा करून लवकर आणा म्हणते. मला बी कसं तर अर्धवट कळते बाय कुठं मला नीट कळते या. मामी कडनं मामीला म्हणा कन्नड बोल नको. कन्नड शिकू नको तिला. मराठी शिकू का? हा. असं कर आता तिला मराठी मी शिकवतो. तुम्ही कन्नड शिका. मामा मला कन्नड कशी ती उद्यापर्यंत आम्ही राहायचो काय तिच्या शिकायसाठी कन्नड. काय होत आपली नाही. ही मराठी चांगली आहे. मराठी चांगली आहे वय. हा. येतो विचार थांब जरा 5 मिनिट. हा ए छान की तायडे. अरे बाबा जीवाला दम सुद्धा नाही. पण मोबाईल धर ग. इद्राग्यान सक्रे बिकरे हाकरे नेली ना. काय सक्रे बिकरे वगैरे येली ना. सक्री वागदारी नाला तिला सांग. सक्रे हाकरे येली द्राग काय म्हणली. साखर लय पडली म्हणली. काय तर असं काय तर म्हणली हाकरी वर्दी काय तर. म्हणजे मी मला चहा येत नाही म्हणायचंय का तुझ्या बायकोला. तसं कुठं काय तवा आता चांगला करा असतो तायडे. अरे चांगला केलाय की मग अद्रक विलायची मग घमघमीत दुधाचा केलाय की. आणि मस्या दुधाचा आहे अजून चहा. तू तर पी पाहिला. जमला नाही मला चहा. नाही म्हणून तर बायको एवढी ताना करायला लागली. मग काय कर माहितीये का तू तुझ्या बायकोला मस्त छान पैकी चहा करून दे. मला जमणार नाही तर आतापासूनच बायकोची साईड घ्यायला लागलाय. पुढे तर कसं व्हायचं काय माहिती. भाऊजीला असा चहा करून देते तुला नीट सांगा लागली चहा जमला नाही म्हणून. अरे तुझं भाऊजी चहाच पित नाही. कशामुळे पित नाही ते कळलं का? कशामुळे तुला चांगला नीट करत नाही म्हणून. बरोबर आहे नाही परी. अरे पित्ताचा त्रास आहे म्हणून पित नाही तर चहा ती पितच नाही. मी एकटीच घरात चहा पिती. परी खोटी बोलते ना मी. अरे येड्या मामा पप्पाला पित्ताचं
खरंच ग तू कशा वर गेली या तुला काय बोला काय करू दे मग दुसऱ्या चहा करून आण घ्या ए मी नाही चांबडी काय करून आणणार 2च कप ठेवा आमच्या पुरता त्याला 2 कप 1 कप पाणी 1 कप दूध गरगरीत चहापत्ती थोडी इलायची मस्त पैकी साखर एक थोडी ती आपली वाटी आहे का ती टाकी आहे चांगला कर अरे तसंच केलाय चहा पण तुझ्या बायकोला पट नाही त्यांच्या इकडे कसला चहा करतात ना तर तू जाऊन पिऊन आलाय आता ती बघ आणि स्वतः करून पाच की जर आईला एक तर लग्नात काय मिळालं नाही फोडली का ताटली तो चहा निवे मारकून बरी चक्र बिकर हाय आता काय दुखणं सांगून उपयोग आहे ती गेली निघून बडबड साप मार चहा मारकून बर हो बडकून हो ग हो रे हावरी म्हणते मला आता काय करा येतो मी अगं सांडलोय उठ परी मला चहा करून आणू दे आता दोघांच्या मध्ये असंच होणार आहे माझं आता काय करू मामाला चहा करून आणतो ठेकत वतो ह्याच्यात साखरेचं पोतच वतो ह्या करून